एकीकडे मनोज जरांगे यांच्यासाठी नवी मुंबईत असा जल्लोष झाला असताना त्यांनी उपोषण केलेल्या अंतरवाली सराटीतही जल्लोष झाला. पण जरांगे यांचं मूळ गाव असलेल्या बीड जिल्ह्यातील मातोरी गावात झालेला जल्लोष लक्षवेधी ठरलाय. कारण इथे जरांगेंच्या आईनंही या जल्लोषामध्ये भाग घेतला, पण यावेळी त्यांनाही अश्रू अनावर झाले. कळलं का तुम्हाला? हा, कळलं आम्हाला. मराठा आरक्षणाचा यश मिळालं. हा, आनंद झाला. आनंद झाला. किती मोठा संघर्ष केला होता तुमच्या मुलाने? लई 40 वर्ष. काय आठवणी काय सांगाल त्यांच्या? त्यांच्या आठवणी, त्यांनी झेंडे रवले, आणखीन झाडाला, आवताला, नांगराला, लिंबाला. लहानपणीपासून गळ्यात रुमाल घालून. हा, लहानपणीपासून जसं 3रीला गेल्या का शाळामध्ये 15 ऑगस्ट बघितलं का त्यांच्या ते डोक्यात बसलं आणि मग ते तसेच झेंडे खुशीत राहिले. वाटतं आज? आज आनंद वाटतो. आसरू येतं, कशाने येते असो की ते पहिलं त्यांनी उपोषण केलं. जागरच्या पुलाच्या खालून गंगामध्ये, पाण्यामध्ये, पावसामध्ये त्याचा मग आसू येते ना. पहिलं वनात झाल्याला लेकरं बाळ सारे टाकून दिले. आज 7 महिने उपोषणाला झालेत ना. त्यांनी उमऱ्याला असा पाय लावला नाही, लेकराकडे बघितलं नाही, जेवणाकडे बघितलं नाही, जेवणाची कदर केली नाही. ते जेवले सुद्धा नाही तर भरपूर केला साजरा. आणि साऱ्या जगाला त्यांनी महाराष्ट्राचं पुण्य केलं. सारं आरक्षण घेतलं. समाधानी आहेत का आज? आज समाधानी आहेत. इथल्या गावकऱ्यांनी जल्लोष केला आणि जरांगेंचा संघर्ष सुद्धा सांगितला. सर्व जनता, सर्व महाराष्ट्रातील त्यांनी आनंद साजरा करते, ते त्याला आपण काहीच नाही म्हणू शकत आणि साजरा करायलाच पाहिजे. असं काही नाही. आम्ही पेढे वगैरे भरवलेले. तर गावात तुम्ही आता गेले होते सकाळी, तर तुम्ही बघितलं असेल किती अति उत्साहाने जोश चालू आहे. लहान मुलापासून तर थोर माणसापर्यंत उत्साह चालू आहे. एकंदरीत बघू शकतो एक जरांगे पाटलांनी अनेक संघर्ष केला, आंदोलन उभे केले. मात्र माथुरीमधील त्यांची काका म्हणून काय आठवण वगैरे? काका म्हणून हेच की त्यांच्याकडे बघून आम्हाला कधी पण सदा प्रेरित होत होतो. आम्ही एक समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून जे ते घेतलेलं कर्तव्य होतं हातात, त्यांचे जे काम होतं ते काम बघूनच आम्हाला पुढची प्रेरणा भेटते. जरांगेंच्या यशानंतर त्यांच्या आईला भेटण्यासाठी गावातल्या घरी रीग लागलीय. 27 जानेवारी हा मराठ्यांचा सण झालाय अशी प्रतिक्रिया इथले गावकरी देत आहेत. बीडहून विकास माने, लोकमत.com.